स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओचा विषय असा आहे की माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री हा सण साजरा केला जातो. महाशिवरात्रीला शिवशंकराला प्रसन्न करायचं असेल तर शिवपुराणामध्ये काही खास उपाय सांगितले आहेत आणि हे उपाय केल्याने आणि भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न होतात. जर तुम्ही देखील तुमच्या राशीनुसार हे उपाय केले तर तुम्हाला सर्वांना देखील खूप फायदे होईल. तर जाणून घेऊया आपण कोणत्या राशीच्या व्यक्तीने कोणते उपाय करावे. पहिली आहे मेष रास. तर मेष राशीसाठी महाशिवरात्रीच्या दिवशी पाण्यामध्ये दूध आणि मध एकत्र करून शिवलिंगाला अभिषेक करायचा आहे आणि साखर किंवा गुळाची गोड पुरी करून भगवान शंकरालाही अर्पण करायची आहे. दुसरी आहे वृषभ रास. अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी करायचा असेल तर शंकराला दही आणि उसाच्या रसाने अभिषेक करावा. यासोबत शिवाचे वाहन नंदीला म्हणजेच बैलाला चारा द्यायचा आहे. तिसरी आहे मिथुन रास. त्यासाठी शिवलिंगावर दूध, तूप आणि मधाचा अभिषेक करायचा आहे. त्यामुळे आपण समृद्ध आणि आनंदी जीवन जगत असून वैवाहिक आयुष्यात देखील खूप लाभ होतात. चौथी आहे कर्क रास. त्यासाठी शिवलिंगावर शुद्ध तुपाचा अभिषेक करायचा आहे आणि शिवलिंगावर चंदन आणि तांदूळ अर्पण करायचे आहे. पुढची आहे सिंह राशीसाठी शिवरात्रीच्या संध्याकाळी शिवलिंगाजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे. यामुळे नोकरी आणि व्यवसायात खूप फायदा होतो. यानंतर आहे कन्या राशी. शिवलिंगावर उसाच्या रसाने अभिषेक करायचा आहे आणि यामुळे करिअर आणि व्यवसायात प्रगती होते. त्याबरोबरच शिवलिंगावर बेलपत्र आणि धतुरा अर्पण करायचा आहे. आणि तुळ राशीसाठी गंगाजलाने शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे आणि भगवान शंकरांना भांग, धतुरा आणि बर्फी अर्पण करायची आहे. यानंतरची रास आहे वृश्चिक. त्यासाठी शिवलिंगावर कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे. भगवान शंकरांना 108 बेलपत्र आणि बोर अर्पण करायचे आहे. यानंतरची रास आहे धनु. धनु राशीसाठी कच्च्या दुधामध्ये केशर मिसळून शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे आणि त्याचबरोबर भगवान शंकरांना बेलपत्र अर्पण करायचे आहे. यानंतरची मकर राशीसाठी काळे तीळ दुधात मिसळून अभिषेक करायचा आहे आणि भगवान शंकरांना भांग आणि धतुरा अर्पण करायचा आहे. यानंतरची रास आहे कुंभ. कुंभ राशीसाठी कच्च्या दुधामध्ये केशर मिसळून शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे आणि शमीचे फूल शिवाला अर्पण करायचे आहे. यामुळे शनीचा प्रभाव कमी होतो. आणि यानंतर मीन राशीसाठी शिवलिंगावर तांदूळ आणि चंदन अर्पण करायचे आहे आणि कोणत्याही फळाच्या रसाने अभिषेक करायचा आहे. त्यामध्ये डाळिंबाचा रस असू शकतो किंवा द्राक्षांचा रस असू शकतो. अगदी लहानशा माहितीसोबत आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशा नवीन छान व्हिडिओ सोबत, माहिती सोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.